हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहे मालवणी पद्धतीची फिश करी. मालवणी पद्धतीची सुरमईची करी आपण बनवणार आहे. ही खूप टेस्टी आणि खूप छान अशी बनवून तयार होते. अगदी सोप्या पद्धतीने झटपट अशी बनते. कोणीही, अगदी तुम्ही बिगिनर असाल, कधीच जेवण बनवलं नसाल तरीही तुम्ही बनवून तयार करू शकता आणि खूप स्वादिष्ट बनते. काळ्या रस्त्याचीही बनवतात खूप जण, पण ही मालवणी पद्धतीची एकदा ट्राय करून बघा. तुम्ही दरवेळेस अशीच बनवाल, सोपी आणि खूप टेस्टी अशी. चला तर मग पाहूया ती कशी बनवायची. तर त्यासाठी पहिलं तर मी इथे सुरमई घेतलेली आहे. अगदी अशी मोठी आणि छान अशी पीसेस करून तिला नीट क्लीन करून वॉश करून घेतलेली आहे. आता हिला आपण मॅरिनेट करायला ठेवायचं आहे. तर मग ह्याच्यासाठी आपल्याला जास्त काही नाही, मॅरिनेट ह्याच्यासाठी की आपण जेव्हा ह्याला जर आपण जास्त काही नाही लावायचं आहे, फक्त मीठ आणि लिंबूच लावायचा आहे. जर ह्याला मीठ नाही लावलं ना, तर मग आपल्या ग्रेव्हीमध्ये ह्या फिशला जास्त चव नाही पकडत, अशी पच्ची अशी लागते, तिला टेस्ट नाही लागत पीसेसला. त्यामुळे आपल्याला ह्याला थोड्या वेळासाठी, अगदीच थोड्या वेळासाठी, म्हणजे आपली जोपर्यंत बाकीची तयारी नाही होत ना, तोपर्यंत ह्याला फक्त आपण मीठ आणि लिंबू लावून ठेवायचं आहे. जास्त वेळही ठेवायची गरज नाही. व्यवस्थित मीठ लावून सगळ्या पीसेसला व्यवस्थित लागेल असं मीठ, इनफ असं लावायचं आहे. आता आपण ह्याला साईडला ठेवूया, तोपर्यंत आपण आपली ग्रेव्हीची बाकीची तयारी करूया. तर मी इथे 2 मोठे चमचे धने घेतलेले आहे. धन्याचा स्वाद ह्या ग्रेव्हीमध्ये खूप छान येतो. त्याच्याचबरोबर मी 7 ते 8 इथे लाल मिरची घेतलेली आहे. ही संकेश्वरी मिरची, ही अजिबात तिखट नसते. जर तुम्हाला तिखट स्पायसी हवं असेल तर 2-3 याच्यामध्ये तुम्ही त्या दुसऱ्यावाल्या मिरच्या येतात ना, बेडगी मिरच्या, त्या टाकू शकता. ते आपल्याला पाणी टाकून थोड्या वेळसाठी भिजत ठेवायचं आहे, म्हणजे जेणेकरून ते मिक्सरला एकदम चांगली त्याची फाईन पेस्ट होईल. तोपर्यंत मिक्सर जारमध्ये आपण इथे ओला नारळ घ्यायचा आहे. इथे सुका नारळ नाही वापरायचा आहे. तो आपण इथे थोडं असं कट करून घ्यायचं आहे मिक्सर जारमध्ये. आता हे जे आपण भिजत टाकलेले, सोक करायला टाकलेली मिरची आणि धने आहेत ना, ते नरम झालेले आहेत. ह्याला लगभग 20 मिनटं झाली आहेत. मी नारळ कट करेपर्यंत हे भिजून तयार झाले आहेत. आता हे आपण घ्यायचं आहे जारमध्ये काढून. ह्याचं जे पाणी आहे ना भिजवलेलं, ते नाही वापरायचं आहे. आता इथे आपण त्याच्यामध्ये एक टोमॅटो टाकायचा आहे, मीडियम आकाराचा. जास्त मोठा पण नाही टाकायचा, नाहीतर मग टोमॅटो करी होऊन जाईल ती. त्यामुळे इथे फक्त एक मीडियम आकाराचा टोमॅटो घ्यायचा आहे. काही काही जण कांदाही वापरतात, पण कांद्याने त्याच्यामध्ये थोडा असा कांद्याचा स्मेल येतो. अजिबात मला नाही आवडत. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही कांदाही ह्याच टायमाला ह्याच्यात ॲड करू शकता. त्याचबरोबर मी इथे आलं घेतलेलं आहे स्लाईसमध्ये कट करून, कारण हे आपल्याला एकदम एकदम ह्याचं क्रीमी पेस्ट हवी आहे. त्यामुळे ह्याचे अद्रकचे थोडे थोडे खडे नको राहायला, म्हणून ते एकदम पीसेस करून घ्यायचे. आणि त्याचबरोबर इथे लसूण जास्त वापरायची आपल्याला. 10 पाकळ्या मी इथे लसूणच्या घेतल्या. आता हे आपण मिक्सरला लावण्याची व्यवस्थित अशी क्रीमी अशी पेस्ट बनवून घेऊया. तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये जरा पण दाणे नाही राहिले पाहिजे, नाही धन्याचे, नाही आल्याचे, कसलेच नाही, नाही खोबऱ्याचे. व्यवस्थित त्याला क्रीमी पेस्ट करून घ्यायची आहे. आता झालेलं आहे आपलं सगळी तयारी. आता आपण इथे 10 ते 12 लसूण परत चेचून घ्यायचे आहेत. ह्या आपल्याला फोडणीला वापरायचे आहेत. इथे मी एक कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये इनफ असं ऑइल घ्यायचं आहे आणि मग आपल्याला ह्याच्यामध्ये आपण जे ही चेचून घेतलेली लसूण आहे ना, ती टाकायची आहे. लसूण टाकताना आपलं तेल जास्त गरम नको आहे, मीडियम गरम करायचं, नाहीतर लसूण आपला काळा पडतो आणि मग आपल्या ग्रेव्हीची टेस्ट कडू होते. त्यामुळे मीडियम तेल गरम झाल्याच्या नंतर ह्याच्यात लसूण टाकायची आहे आणि हे व्यवस्थित फक्त ह्याचा कलर गोल्डन करायचा आहे. गोल्डनही नाही झाला तरी चालेल, पण काळा नाही करायचा आहे. आता आपण ह्याच्यामध्ये आपली जेवढी आपल्याला क्वांटिटी हवी आहे त्याप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये हा मसाला, आपण जी ही ग्रेव्ही बनवली आहे, बेस बनवला आहे ग्रेव्हीचा, तो ॲड करायचा आहे. मी 4 जणांसाठी बनवते, त्यामुळे मी जो स्पून वापरला आहे साईजचा, ते मी 6 चमचे हे वापरलेला आहे. तुम्ही तुमच्याप्रमाणे, तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि आता हे व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. ह्याला तेल सुटलं नाही, तेल सुटेपर्यंत स्लो गॅसवर शिजवलं नाही, तर मग ह्याची कच्ची टेस्ट येते, कारण आपण सगळ्याच गोष्टी कच्च्या टाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये. एकदा ह्याला तेल सुटलं की मग जेवढे प्रमाणात तुमची फिश आहे, फिश शिजायसाठी ह्याच्यामध्ये व्यवस्थित असं पाणी टाकायचं आहे, जेवढं पण लागेल तेवढं, आणि त्याला व्यवस्थित उकळ यायला द्यायचं आहे. ह्याला एकदा उकळ आला की मग ह्याच्यामध्ये आपल्याला लाल मसाला टाकायचा आहे. त्याचबरोबर थोडीशी आपल्याला हळद टाकायची आहे आणि मीठ टाकायचं आहे. मीठ थोडं कमीच टाकायचं, कारण आपण फिशला पण मीठ लावलेलं आहे, त्यामुळे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. ही जी ग्रेव्ही आपण जेव्हा ही करी बनवतो तेव्हा आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की आपलं जे खोबरं आहे ते व्यवस्थित
म्हणजे फ्रेश असलं पाहिजे, जुनं नको. ते टेस्ट करून बघायचं आहे. एकदम ह्याची टेस्ट पूर्णपणे त्या खोबऱ्यावरती अवलंबून असते. आता जेव्हा याला व्यवस्थित बॉईल आल्याच्या नंतरच ह्याच्यामध्ये फिश टाकायची आहे. घाई करायची नाही आहे, नाहीतर मग आपली फिश म्हणजे ग्रेव्ही थंड होते आणि फिश पटापट शिजत नाही, जास्त वेळ लागतो त्याला शिजायला. आता याच्यामध्ये आपण आपले व्यवस्थित ह्याला मिक्स करून घेऊया, कारण थोडेसे आपले जे पीसेस आहेत ते वरती आले होते. ह्याला व्यवस्थित मिक्स करून आता फिश शिजेपर्यंत 15 ते 20 मिनिटासाठी ह्याला आपण शिजायला द्यायचं आहे. नारळ हा फ्रेश असला पाहिजे, त्याचबरोबर आपली जी मिरची आहे ना ती पण फ्रेश असली पाहिजे, जुनी किंवा बुरशी लागलेली नसावी. ह्याला आता 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत आणि आपली फिश आहे ना ती व्यवस्थित अशी शिजलेली आहे. तुम्ही पाहू शकता. ही जी ग्रेव्ही आहे ना खूप छान लागते. एकदा नक्की ट्राय करा. नेहमीच किती काळ्या मसाल्यातली बनवायची, एकदा मालवणी पद्धतीने ट्राय करा. खूप छान आणि टेस्टी अशी लागते. आपली ही ग्रेव्ही रेडी आहे. आता आपण ह्याला गार्निश करूया कोथिंबीरनी. ह्याच्यावरती व्यवस्थित अशी कोथिंबीर टाकूया आणि आपण आता ही ग्रेव्ही खायला रेडी आहे. थँक यू फॉर वॉचिंग. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.